नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 17 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेलो बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये आता स्टेजवरती अनाउन्समेंट करायला जाणार की हे लग्न खोटं आहे असा यशोदादा म्हणण्याआधीच अवनीची एंट्री झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता आजूबाजूचे लोक कुजबूज करत असतात. किती वेळ झाला, सून अजून तयार झाली नाही का धोंडी अण्णांची? किती वेळ लागलो आहे? एवढा वेळ कुठे लागतो का? सून असेल ना घरात? असे आता लोक कुजबूज करू लागतात. आता मात्र पाण्याने त्यांचे बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा लगेच आता पाण्या मनाशीच म्हणू लागतो, काय झाले राजा आणि वहिनीला? तयार का होत नाहीये टपकन? इकडे लोक सगळे खोळंबलेत, लवकरात लवकर त्यांनी बाहेर यावं असे म्हणत असतानाच आता लगेच पायल येते. आता मात्र पाण्या लगेच पटकन ज्यूसचा ट्रे घेतो. ज्यूस हवंय का? आता आजूबाजूच्या लोकांना विचारू लागतो. तेव्हा लगेच आता पायल म्हणू लागते, हे पानू, अरे मला विचार की, तुझं समद ज्यूस पिऊन घेईन, दे की मला एखादा ग्लास. त्यावर लगेच आता पानू म्हणू लागतो, ए बाईस, तुझ्यासाठी नाही बनवलं, दे तुझा इकडनं निघ. तेव्हा लगेच पायल म्हणू लागते, पानू तू मस्त दिसतोय, पण हे बघ, आपण दोघे मॅचिंग मॅचिंग होणार आहोत ना, सेम टू सेम. मग मी तुझ्यासाठी कुर्ता आणलाय, हा बघ या पिशवीत आहे बरं का. तू ना एक काम कर, हा कुर्ता घालू नये, म्हणजे कसं आपण सेम टू सेम होऊ. जा जा. तेव्हा लगेच आता पानू म्हणू लागते, ए अजिबात माझ्याजवळ यायचं नाही आणि माझ्या मागे मागे करायचं नाही, मला नकोय तुझा तो कुर्ता. त्यावर लगेच पायल म्हणू लागते, नाही घालणार तू? मग ठीक आहे, नको घालू. मी आता स्टेजवरती जाते, माईक हातात घेते आणि समद्या लोकांना सांगते की पानूचं आणि माझं लफडं आहे. मग मग कशी नाचक्की होईल तुमची, सांगू का सांगू? तेव्हा पानू म्हणू लागते, धर आड्रे आणि वाट सगळ्यांना ज्यूस. नको सांगू, मी जातो कुर्ता घेऊन. आता लगेच पानू निघालेले असतानाच ओरडतच म्हणू लागतो, जमणार नाही, घालणार नाही, तुला जे करायचे ते कर. पायलला खूपच राग येतो. तर इकडे नमीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. कारण दत्त्या मामा आणि मम्मी तिला घरात कोंडून गेलेले असतात ना. आता कसं पार्टीला जायचं याचा ती विचार करत असते. त्याच वेळेस आता इकडे लगेच आता सुलीला तर संधी मिळालेली असते, कारण लोक वाट बघत असतात ना. तेव्हा लगेच आता धोंड्यांजवळ सुली येतच म्हणू लागते, काय झालं धोंड्या? नाही म्हणजे सुनबाई आहे ना घरात, का गेली पळून? अरे एवढा वेळ कशाची वाट बघायला लावतो? अरे बोलाव की तुझ्या सुनेला. त्यावर लगेच आता दत्त्या मात्र जोरजोरात हसू लागतो, नाही 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 नाही, मला तर खात्रीच वाटायली, सून या दारातनं आली आणि मागच्या दारातनं पळाली, हो की नाही सुले, बरोबर ना? आता लगेच सुली म्हणू लागते, हो, कारण माझा शाप एवढा बी असा हलका नाहीये की तो लगेच पुसला जाईल. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, बरोबर, या धोंड्याची सून टिकणारच नाही, गेली असेल केव्हाच मागच्या दारानं पळून. त्याच वेळेस धोंड्यांना म्हणू लागतं, दे तुमची ही थोबाडं बंद ठेवा, हे बघ असं काय बी होणार नाहीये, येणार आहे माझी सून. तेव्हा सुली म्हणू लागते, कधी येणार आहे? अरे किती वेळ वाट बघायची? तुझ्यासारखे समदे लोक रिकाम टेकडे नाहीये, त्यांना ना काम असतात. उगस तू बोलावलं आणि इथे 4 तास बसून राहतील असं नाहीये. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतं, दे मला रिकाम टेकडा बोलती तू? अगं तू तर रिकाम टेकड्याचा हिमालय आहे आणि मला सांगायली, तुला तर ना लोकाच्या पंचायती करायचं सोडून काहीच काम जमत नाही. त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, धोंड्या तोंडाला आवर घाला, उगच आगाऊपणाने काय बी बोललेलं मी खपवून घेणार नाही. त्यावर धोंडियांना म्हणू लागतात, दे ती सवय जन्मजाती तुमची आहे, लोकांबद्दल वाईट साईड बोलायचं, आगाऊपणा करायचा. अगं दुसऱ्यांचं सुख बघवत नाही ना तुम्हाला, म्हणून करता तुम्ही हे सगळं. आणि तुझ्या याच स्वभावाला कंटाळून तुझा नवरा पळून गेलाय परदेशात. आता लगेच जमलेले समदे लोक या सुलीवरती हसू लागतात. तेव्हा लगेच सुली म्हणू लागते, तुम्ही काय दात काढताय? दुसऱ्यांचे दात घशात कसे घालायचे ना, हे या सुलीला चांगलं जमता, हसायचं नाही माझ्यावरती. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, आता तुम्हीच सांगा बरं, हिचं नाव सुलक्षणा, पण एक तरी चांगलं लक्षण आहे का हिच्यात? नाही, सातत आपली वाका 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 बोलत असते, दुसरं तिला काहीच जमत नाही. खरं तर ना हिचं नाव वाका वाकाच ठेवायला हवं होतं, दुसरं नाव शोभत सुद्धा नाही हिला, एक नंबरची घाणेरडी बाई. तेव्हा लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, ए धोंड्या, तू मध्ये मध्ये नाक खुपसून जास्तच बोलायला, हे बघ तुझे दात असे घशात घाली ना. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, ए
माझे दात बघण्याआधी तुझे दात बघ. अरे तू पोचण्याआधी तुझे दात पोचलेले असतात, असे बाहेर येतात, हसण्याआधीच बाहेर दिसतात. त्यावर धोंड्यांना आता लगेच ओरडतच दत्त्या म्हणू लागतो, ए धोंड्या, माझ्या दातांवर जायचं नाही. माझे दात म्हणजे विष आहे. कधी तुला फणा मारून या दाताचा चावा घेईल ना तर तुला ते कळणार सुद्धा नाही. तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, ए गप्प बैसा, मग डोक्याचा ताप वाढू नको, नाहीतर बघ तुझे दात पाडून टाकीन. आता दोघांमध्ये भांडण जुंपलेलं असतं. तेवढ्यात लगेच धन्या येतो. अण्णा, दत्ता काका, काय करताय तुम्ही? सगळे लोक जमलेत, तुम्ही भांडणं का करताय? अण्णा अण्णा तुम्ही शांत व्हा. त्यावर अण्णा म्हणू लागतात, 1 मिनिट, मला ना यांची थोबाडं बघायचीच नाही, मी चाललो इकडनं. अण्णा तिकडनं बाजूला निघून जातात. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, ए बाबा, अरे दे ना थंडगार ज्यूस दे या दोघांना. आता लगेच सुली म्हणू लागते, ए त्या धोंड्याचं ज्यूस नकोय मला, मला त्याचं काय बी नकोय. त्यावर लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, मला दे रे बाबा, तुझ्या त्या धोंड्याने ना माझं असं डोकं खाल्लंय धन्या, जरा डोकं शांत तरी होईल. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, नाही म्हणजे एक विचारू का मामा, तुम्ही दोघं बी दिसायलेत, नमी कुठे दिसत नाही, ती कुठे राहिली? आता मात्र सुलीला खूपच राग येतो. सुली लगेच धन्याकडे मोठाले डोळे करून रागाने बघू लागते. धन्या तिकडनं पळून जातो. त्याच वेळेस आता राजा आतमध्ये येतो. आता अवनीजवळ तिथेच खाली बेडवरती डोकं टेकून आता राजा बसलेला असतो. तेव्हा अवनी मात्र रागाने राजाकडे बघू लागते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम, माझे घरचे लई इमोशनली आहे हो, म्हणून त्यांनी इमोशनली मध्ये ना हे सरप्राईज द्यायचं ठरवलं. इनोसेंट आहेत ते, म्हणून हे समज केलंय. त्यामुळे प्लीज मॅडम, तुम्ही ना माझी एक रिक्वेस्ट ऐकाल का? प्लीज 1 तासासाठी तुम्ही माझी बायको बनवून बाहेर या ना. 1 तास. कसं आहे ना, आपलं लग्न खोटं आहे, हे बाहेर कोणाला माहिती नाही हो, सगळं गाव जमलंय. आणि जर आता त्यांना कळलं तर सगळी नाचक्की होईल हो, लोक छितू करतील. त्यासाठी प्लीज मला फक्त 1 तास द्या. 1 तास जर तुम्ही माझी बायको बनून बाहेर आला ना, समजा काही ठीक होईल. त्यानंतर तुम्हाला जिकडे जायचे ना तिकडे तुम्ही जाऊ शकता. मी तुम्ही म्हणाल ते ऐकेल. मी सगळं सत्य घरच्यांना सांगेल. पण प्लीज 1 तास. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अच्छा तुला काय म्हणायचंय? मी 1 तास तयार होऊन बाहेर येऊ रिसेप्शन पार्टीला तुझी बायको म्हणून? अरे राजा, तू काय बोलतोय, तुला कळतंय का? अरे नवरा बायकोचं नातं किती पवित्र असतंय, तू या नात्याला गालबोट लावतोय. तुला असं बोलताना काहीच वाटत नाही का राजा? अरे राजा, लग्न म्हणजे 2 जीव एकत्र येतात. अरे त्यांचं एकमेकांवरती प्रेम असतं. अरे या पवित्र नात्याला तू असं 1 तासासाठी बाहेर या मंगळसूत्राचा अपमान करतोय असं म्हणून तुला कळतंय का? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम मला समजा कळतंय हो, पण आता ना ती वेळ नाही हो, ही वेळ आत्ता खरं सांगण्याची नाही आहे. प्लीज मॅडम समजून घ्या, माझी रिक्वेस्ट ऐका. तेव्हा अवनी म्हणू लागते, बास, आता मी काही ऐकणार नाही. खूप झालं, हे लग्न खोटं आहे हे बाहेर जाऊन सांग, सगळ्यांना खरं कळेल आणि सगळं इथेच संपेल. तेव्हा राजा म्हणू लागतो, पण प्लीज मॅडम. आता अवनी लगेच त्याला ढकलते. जा म्हणते ना, जा लवकर जाऊन सांग. आता लगेच अवनी राजाला ढकलून देते. त्याच वेळेस राजा दरवाजा उघडतो. तर आता दरवाजात त्याची 3ही भावंडं उभी असतात. राजाला मात्र मोठा धक्काच बसतो. अरे बापरे, आता यांना काय उत्तर देऊ? त्याच वेळेस धन्य म्हणू लागतो, राजा दादा, तू तयार नाही झालाय का अजून? अरे बा, सगळे बाहेर वाट बघतायत रे, चल ना पटकन, घाल ना कपडे. वहिनी आहेत ना? वहिनी कुठे? आता अवनी समोर येते. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, वहिनी आम्हाला माफ करा हो, आम्ही खरंच चुकलोय, आम्हाला माफ करा ना वहिनी. असे म्हणत आता धन्या हात जोडू लागतो. यशोदादाही हात जोडून सॉरी म्हणू लागतो. त्याच वेळेस यशोदादा पाण्याला खुणावतो, ए सॉरी म्हण ना. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, वहिनी चुकलं, आम्ही पुन्हा असं नाही वागणार खरंच, त्यामुळे प्लीज राग धरू नका, सगळे बाहेर वाट बघताय तो, चला ना प्लीज चला. त्यावर राजा म्हणू लागतो, हे बघा यशोदादा, धन्या, तुम्ही समधेजण जा बरं बाहेर, आम्ही बोलतोय ना, आम्हाला बोलायचे, जा तुम्ही. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, नाही म्हणजे तुम्ही बोला, पण राजा, अरे आत्ता ती वेळ नाही आहे रे, नंतर बोललं तर चालायचं नाही का? समधे लोक खोळांबलेत रे, नको नको ते बोलतायत, त्यामुळे प्लीज लवकर आवरा ना. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, ए आपण राजादादाला तयार करू, चला पटकन, तोवर वहिनी तयार होतील, हो की नाही? तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही धन्या, ऐक माझं. पण आता ऐकेल तो धन्या ना. धन्या लगेच राजाचा हात पकडतो आणि दादाला बाहेर ओढत घेऊन जातो. आता लगेच अवनीला मात्र काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस
इकडे आता नमीने पायलला फोन लावलेला असतो, तेव्हा लगेच पायल म्हणू लागते, मोठ्या जाऊबाई, अहो कुठे राहिला तुम्ही, अहो किती वेळ झालाय. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, हे बघा छोट्या जाऊबाई, इकडे लय मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा पायल म्हणू लागते, काय झालंय. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, मम्मीने आणि दत्त्या मामाने मला घरात कोंडून ठेवलंय, त्यामुळे तुम्ही लवकर इकडे या आणि माझी सुटका करा. तेव्हा लगेच पायल म्हणू लागते, काळजी करू नका मोठ्या जाऊबाई, मी एका चुटकीसरशी तिकडे येते आणि तुम्हाला तिकडनं सोडावते, या लवकर, तयार व्हा, तवर मी आलेच. आता लगेच पायल नमीला आणण्यासाठी निघालेली असते. त्याच वेळेस आता धन्या, पाण्या आणि यशोदादा तिघेही आता राजाला किचनमध्ये घेऊन येतात आणि पटकन, आवर आवर राजा, चल लवकर, अरे उशीर होतोय, चल बरं हा सूट घालून घे. आता लगेच पाण्या त्याला जबरदस्ती करू लागतो, पण राजा मात्र शांत एकटक या तिघांकडे बघत उभी असतो. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, आपल्या मगाच्या भांडणाचं तू एवढं मनावर घेतलंय, अरे अशी भांडणं आपण कितीदा केले रे, नको मनावर घेऊ, दे सोडू ना, मी सॉरी म्हटलोय ना, चल ना आवर ना रे बाबा. तेव्हा राजा लगेच पाण्याच्या हातनं तो ड्रेस हिसकावतो, माझं मी घालेन, राहू द्या. त्याच वेळेस यशोदादा म्हणू लागतो, राजा, अरे घाल ना, काढ ना ती पॅन्ट, घाल ना. त्यावर राजा म्हणू लागतो, यशोदादा, अरे मी काय लहान बाळ आहे का, मला कपडे घालता येतात, थांबा तुम्ही द्या माझ्याकडे. आता राजा लगेच बाजूला जातो. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, बरं ठीक आहे, तुम्ही राजाचं आवरलं का त्याला घेऊन या, तोपर्यंत मी बाहेर जाऊन बघतो. त्याच वेळेस आता दुसऱ्या पिशवीत आता या पायलने आणलेला कुर्ता असतो. तेव्हा लगेच यशोदादा म्हणू लागतो, पाण्यात थांब, हा कुर्ता तू माझ्यासाठी आणलाय, अरे हा आणला होता ना, मग हा डबल कुणासाठी आहे. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, नाही यशोदादा, हा तुझा नाही आहे. त्यावर यशोदादा म्हणू लागतो, मग धन्या तुझा का अण्णांचा, कुणासाठी डबल आणलाय. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, नाही रे, माझा हाच आहे, आणि अण्णा कशाला हा भंगार कुर्ता घालतील, त्यांनी एवढा सूट घातलाय ना मस्त. आता पायलच्या कुर्त्याला भंगार म्हटल्यानंतर पाण्याला राग येतो, धन्या, चांगला कुर्ता आहे ना, त्याला भंगार म्हणायचं नाही आहे. त्यावर लगेच यशोदादा म्हणू लागतो, एक मिनिट पाण्या, तू तुझ्यासाठी डबल आणलाय का. त्यावर पाण्या म्हणू लागतो, नाही म्हणजे तो माझाच आहे, पण. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, नाही, याची चॉईस भंगार होती, कसा बसा मी याच्यासाठी हा जांभळ्या रंगाचा कुर्ता चॉईस केला होता, हा भंगार कुर्ता कुणाचा आहे काय माहिती. त्याच वेळेस पाण्याला राग येतो, द्या इकडे तो कुर्ता, असे म्हणत तो तिकडनं निघून जातो. तेव्हा धन्या ओरडतच म्हणू लागतो, तू आता हा कुर्ता घालणार आहे का. त्यावर पाण्या म्हणू लागतो, हो, कारण तो पायलने आणलेला असतो ना. तर त्याच वेळेस आता पाठीमागे राजा तयार होऊन बाहेर आलेला असतो. आता यशोदादा लगेच राजाकडे बघतो, राजा, तुझ्यात एक प्रॉब्लेम आहे बरं का. तेव्हा राजा म्हणू लागतो, काय झालं यशोदादा, ठीक दिसत नाही आहे का. तेव्हा लगेच धन्या पटकन त्याला कोट घालतो. आता यशोदादा म्हणू लागतो, प्रॉब्लेम सांगतो ना, तुला कुठले बी कपडे आणू द्या, तुझ्यावरती लय भारी सूट होतात, एक नंबर भारी दिसतो खरंच. त्यावर लगेच आता राजा हसू लागतो. तर आता इकडे बाहेर मात्र धोंडी अण्णांचा चेहरा पडलेला असतो. त्यांना खूप टेन्शन आले असतं, कारण एवढा वेळ झाला अजून सुनबाई बाहेर कशी येत नाही. त्यामुळे आता अण्णांचा हा नाराज चेहरा बघून लगेच आता सुली आणि दत्त्या खूपच खुश होतात. तेव्हा सुली म्हणू लागते, दत्त्या, अरे ह्या धोंड्याचे पडलेलं थोबाड बघायला ना मला लय मज्जा येते, कशा उकळ्या फुटतायत ना तुला काय सांगू. त्याच वेळेस आता लगेच खुर्चीवरती बसलेल्या काकू म्हणू लागतात, धोंडी अण्णा, अहो किती वेळ वाट बघायचा, सुनबाई येत का नाही आहे बाहेर. त्यावर धोंडी अण्णा म्हणू लागतात, वेट येईल, कसं आहे ना, नवी नवरी आहे ना, तिला तयार व्हायला वेळ लागतो, येईल, थोड्याच वेळात येईल. हे बघा, आम्ही एवढ्या वर्ष बाईची वाट बघितली की नाही, मग 20 मिनटं तुम्ही बघू शकत नाही का, बसा ना, ज्यूस वगैरे घ्या. त्याच वेळेस आता ही सुलक्षणा उठते आणि लगेच आता ज्यूसचा ग्लास धोंड्या अण्णांजवळ घेऊन जाते. धोंड्या, अरे जरा थंडगार पे की, नाही म्हणजे डोसकं लय तापलंय ना तुझं, गरम झालाय ना तू, अरे घी थंडगार पी म्हणजे बरं वाटेल, डोसक्याचा जरा ताण कमी होईल तुझ्या. तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतं, मला त्याची गरज नाही आहे. तेव्हा सुली म्हणू लागते, का का गरज नाही आहे, अरे थोबाडावरती टेन्शन दिसतंय ना, तुझी सून पळून गेली की काय धोंड्या, नक्की खरं काय असेल ते सांगून टाका, नाहीतर वेट म्हणशील आणि जेवणाला लेट होईल. काय तर म्हणे गोडधोडाचं जेवण देणारे गाववाल्यांना, म्हणून समद्यांना बोलावलं ना, पण इकडे तर जेवणाचा फक्त वासच भेटतोय, जेवायला तर भेटतच नाहीये, सगळ्या लोकांना नुसतं खोळंबून ठेवलंय. बरं जाऊ द्या, जेवणाचं कुणालाही पडलेलं नाहीये, पण धोंड्या, अरे तुझ्या सुनेचा चेहरा तर दाखव, अरे बोलाव की तिला, कुठे आहे ती.
त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, असं काय बी होणार नाही. माझी सून येणार, समदे गाववाले गोडधोड जेवणार. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, हो अरे पण कधी? एवढा वेळ तयार व्हायला कुठे लागतो का? याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाहीतर मग असं करायचं का, 4 बायका मिळून आम्ही आतमध्ये जातो. कसं आहे ना, तुझ्या या भंगार घरामध्ये गोंधळी असेल रे, तिला काही सुचत नसेल. आम्ही जातो, तिला तयार करून घेऊन येतो. चला रे, चला ग काकूंनो, आपण जाऊया आतमध्ये. आता 4 बायका उठतात आणि आतमध्ये निघालेले असतानाच धोंड्यांना ओरडतच म्हणू लागतं, थांबा, कोणी बी माझ्या घरात पाऊल टाकायचं नाही. सुनबाई येते ना, मग जरा वेळ वाट बघा. त्याच वेळेस आता ही सुली दत्त्याजवळ येते. दत्त्या, लय मजा यायली रे, नक्कीच याची सून पळून गेली, कारण माझा शाप एवढा बी खोटा ठरू शकत नाहीये. बघ, आता ह्याची चांगलीच वाट लागणार आहे गाववाल्यांसमोर, असे म्हणत सुली आणि दत्त्या हसू लागतात. त्याच वेळेस आता इकडे पायल आणि नमी दोघेही मस्त साड्या घालून आलेले असतात. त्याच वेळेस आता पाण्या लगेच पायाला धडकतो. आता लगेच पायल ओरडतच म्हणू लागते, कोण आहेस तू, तुला दिसत नाही? आता तिचं लक्ष पानूकडे जातं. अरे बापरे, मी दिलेला कुर्ता घातलाय पानू तू. तेव्हा पानू म्हणू लागते, घातलाय ना, मग ओव्हर ॲक्टिंग करू नको, बाद झालं. त्यावर लगेच पायल म्हणू लागते, पानू चल ना आपण सेल्फी काढू, मॅचिंग मॅचिंग मस्त दिसतोय ना. आता पानू लगेच सेल्फी न काढता तिकडनं निघून जातो. पायल नाराज होते, रडू लागते. तेव्हा लगेच आता नमी येते, काय झालं छोट्या जाऊबाई? तेव्हा लगेच आता पायल म्हणू लागते, बघा ना, माझा पानू सेल्फी न काढता निघून गेला. आता पायल जोरजोरात रडायला सुरुवात करणार. तेच नमी म्हणू लागते, थांबा, रडू नका. अहो, पानूचा स्वभाव तुम्हाला माहिती नाही आहे. तो आधी नको नको म्हणतो आणि नंतर बरोबर तेच करतो. आता बघा, हे तुम्ही कुर्ता आणला, आधी नाही म्हणाला घालायला आणि नंतर घालून आला की नाही, मग असाच आता फोटोला नकार दिला ना, थोड्या वेळाने फोटो काढेल. तेव्हा लगेच पायल म्हणू लागते, अच्छा, माझ्या पानूचा स्वभाव असा आहे का? मग पानू पलटना, एकदा पलटना. पानू लगेच पाठीमागे वळून बघतो. पायल मात्र खूप खुश होते. त्याच वेळेस आता नमी म्हणू लागते, चला छोट्या जाऊबाई, आपण दोघी सेल्फी काढू, चला चला. तर त्यानंतर इकडे आता यशोदादा राजाला म्हणू लागतो, राजा तू लय भारी दिसतोय, तू जा आता वहिनीला बाहेर घेऊन ये, तोवर आम्ही बाहेरची तयारी करतो. आता राजा लगेच आता अवनीच्या रूमजवळ येतो आणि दरवाजा टकटक वाजवतो. अवनी मात्र खूप भडकलेली असते. ती पटकन आता रागाच्या भरात दरवाजा उघडते. त्याच वेळेस राजा आतमध्ये येतो. अवनी मात्र एकटक राजाकडे बघू लागते. वाह, मस्त दिसतोय. तेव्हा लगेच राजा गालातल्या गालात हसतो, खरंच छान दिसतोय का? तेव्हा अवनी म्हणू लागते, हो खरंच एक नंबर भारी दिसतोय. तेव्हा राजा म्हणू लागतो, कसं आहे ना, मी कुठलाही ड्रेस घालू द्या, मी भारीच दिसतो, मला सगळं काही सूट होतं, कारण मी दिसायलाच भारी आहे ना, असं माझा यशोदादा बोलतो. म्हणून म्हटलं, बरं तुम्ही तयार नाही झालात? तेव्हा अवनी म्हणू लागते, सगळं छान दिसतंय, पण एक कमी, ती जर पूर्ण केली तर सगळं काही ठीक होईल. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, काय झालं, कसली कमी? नाही म्हणजे सांगा, मी ते पूर्ण करतो. त्यावर अवनी म्हणू लागते, बाहेर माईक असेल ना स्टेजवरती, मग जा तो माईक हातात घे आणि सगळ्यांना सांग, आमचं लग्न खोटं आहे म्हणून, सगळं काही संपेल इथेच, जा बाहेर. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम प्लीज असं नका करू, भावंडांनी फोर्स केलाय म्हणून मी तयार झालोय, नाहीतर माझी अजिबात इच्छा नव्हती. त्यांचं खरं तर चुकलंय हो, हा मोठा घाट घालून त्यांनी मोठी चूक केली. पण प्लीज मॅडम, आत्ता त्यांना सावरून घ्या ना, ते खूप इमोशनल आहेत. प्लीज, बाहेर नाचक्की होईल हो, सगळे लोक नको नको ते बोलतील. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, ते मला माहीत नाही आहे राजा, हे लग्न खोटं आहे, हे आत्ताच्या आत्ता तू जाऊन सांग सगळ्यांना. आता मात्र लगेच राजा म्हणू लागतो, पण मॅडम ते कसं शक्य आहे? त्यावर अवनी म्हणू लागते, नाही जमणार तुला? तुला नसेल जमणार ना, तर मी जाऊन सांगते, सांगू का मी? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम प्लीज शांत व्हा ना, ऐकून घ्या ना एकदा तरी, एकदा एवढी साडी घालून तयार व्हा ना प्लीज. त्यावर लगेच अवनी आता रागाच्या भरात ती साडीची पिशवी ढकलते आणि बाजूला फेकते. त्याच वेळेस आता त्यात ज्या बांगड्या असतात ना, त्या सगळ्या आता घरात अशा विखुरलेल्या असतात. आता राजाला धक्का बसतो, कारण मॅडम खूप भडकल्यात, आता त्या काही बाहेर येणार नाही, आता काय करायचं असा प्रश्न त्याला पडलेला असतो. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, बास, बाद झालं हे खोटं लग्नाचं नाटक,
मी तुझी बायको म्हणून बाहेर नाही येऊ शकत. आणि हे जर तुला सांगता येत नसेल तर मी स्वतः जाणार आणि सगळ्या गाववाल्यांना सांगणार. असे म्हणताच अवनी लगेच आता दरवाजा उघडून बाहेर येणार. तेच दरवाजात यशोदादा उभी असतो. काय झालं? तुम्ही अजून तयार झाला नाहीत का? अवनी मात्र एक नाही दोन नाही गप्प. तेव्हा राजाला आता यशोदादा म्हणू लागतो, राजा, अरे मी बोललो होतो ना त्यांच्याशी बोल म्हणून. काय हे सगळं? त्याच वेळेस आता लगेच अवनी बाजूला जाते. आता यशोदाचं लक्ष घरात ज्या बांगड्या साडी खाली फेकलेलं असतं ना त्याकडे जातं. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, काय झालंय राजा? अरे हे सगळं सामान असं अस्ताव्यस्त का पडलंय? त्यावर लगेच राजा पटकन त्या बांगड्या उचलू लागतो. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, थांब मी उचलतो. काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदादा, त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडली ना रे, त्यामुळे त्यांना ना जरा टेन्शन आहे. आणि त्यात हे समजा म्हटल्यावर त्या जरा रागवल्यात रे. त्यावर यशोदादा म्हणू लागतो, हो का? नाही म्हणजे आमचं बी चुकलंच हा. पण काय करणार होतो? तुमच्या बाबांना बरं वाटतंय ना, मग हा कार्यक्रम पूर्ण व्हायलाच पाहिजे. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, हो आता ते आउट ऑफ डेंजर आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही आहे. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, राजा, अरे पण इकडे आउट ऑफ डेंजर झालंय सगळं, त्यामुळे प्लीज राजा त्यांना सांगणार आहे बाहेर या म्हणावं, बोल ना. राजा एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस यशोदादा म्हणू लागतो, ठीक आहे मीच बोलतो. हे बघा, मला ना तुमच्याशी जरा बोलायचं आहे हो. नाही म्हणजे आमच्या घराबद्दल जरा सांगायचं आहे. आमच्या घराची तुम्हाला काहीच माहिती नाही आहे ना. कसं आहे ना, आम्ही लहान असतानाच आमची आई आम्हाला सोडून गेली हो. हे घर असं एकटं पडलं. या घरात एकही बाई नव्हती. त्यामुळे लहान मुलांना आईचं प्रेम मिळालंच नाही. म्हणजे कधी शाळेतून थकून आलं तर आई, कधी मायेने जवळ घ्यायला आई नव्हती. आणि कधी थकलो, दमलो, आजारी पडलो तर डोक्यावर फिरवण्यासाठी हात पण आईचा नव्हता. आणि कधी रात्री उशिरा आलो तर जाब विचारणारी सुद्धा आई नव्हती. या घरात बाईच नव्हती. म्हणजे या घराला घरपणच नव्हतं. घर ना अगदी मुकच झालं होतं. कसं आहे ना, एखादं घर कितीही सुंदर असलं ना, पण जर त्या घरात बाई नसेल ना तर ते घर मुकं होऊन जातं. आणि आमच्या घराच्या बाबतीत तसंच झालं होतं. आम्ही लहानाचे मोठे झालो, पण बिना आईशिवाय. बाईचा आशीर्वादच नव्हता आम्हाला कधी. आणि एक सुलवात्या होती, तिने फक्त आम्हाला शापच दिला. आणि तो शाप आजपर्यंत खरा ठरला. पण जेव्हा तुमचं पाऊल या घरात पडलं तेव्हा मात्र त्या सुलवात्याचा शाप खोटा ठरला. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि या आनंदाचा क्षण साजरा करता यावा म्हणून आमच्या अण्णाने हा सगळा घाट घातला हो. त्यामुळे प्लीज तुम्ही तयार व्हा आणि थोड्या वेळासाठी बाहेर या ना. तुमचं मन नाराज आहे, तुम्हाला नाही आवडलं. हे सगळं आम्ही तुम्हाला विचारायला हवं होतं, पण काय करणार, आमची चूक झाली. खरं तर ना, आम्ही तुम्हाला विचारून करायला होतं. त्यामुळे प्लीज, तुमचं राज्य आहे, तुमचं मन आहे, तुमच्या आयुष्यातले निर्णय तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला रिक्वेस्ट केली, पण तुम्हाला बाहेर यायचं आहे की नाही ते तुम्ही तुमचं ठरवा. आम्ही वाट बघतोय. कसं आहे ना, तुमच्या आयुष्याचे निर्णय घेणारे आम्ही कोणीच नाही. तुमच्या आयुष्याचे निर्णय तुम्ही स्वतःच घ्या. आता मात्र लगेच अवनीच्या डोळ्यातनं पाणी येऊ लागतं. तेव्हा अवनी म्हणू लागते, माझ्या आयुष्यातले निर्णय मी मी घ्यायचे? यशोदादा, आजवर माझ्या फॅमिलीत असं मला बोलणारं कोणीच नव्हतं रे. खरंच, आज जर तुमच्यासारखे माझ्या घरचे माझ्या पाठीशी उभी राहिले असते ना तर मला माझे निर्णय स्वतः घेता आले असते. पण यशोदादा, माझे बाबा, माझा दादा तुमच्यासारखा नाही हो. खरं तर तुम्ही खूप चांगले लोक आहात. बघा ना, राजाने लग्न केलं तुम्हाला न सांगता, तरीसुद्धा तुम्ही त्याला प्रेमाने स्वीकारलं. एक शब्दाने सुद्धा त्याला जाब विचारला नाही. उलट तुम्ही माझं एवढं छान स्वागत केलं, एवढं मला जपलं, मला हवं नको ते सगळं बघितलं. एकच दिवस मी या घरात राहिले, पण तुम्ही मला आपलंसं करून टाकलं. अगदी मन माझं ओढून घेतलं. खरंच, मला जर माझी घरची माणसं अशी भेटली असती ना यशोदादा, खूप भारी झालं असतं. पण यशोदादा, तुम्ही माझ्यासाठी खूप काय काय केलं, त्यामुळे आता मी तुम्हाला फसवू शकत नाही. तेव्हा लगेच आता राजाला धक्का बसतो. अरे बापरे, म्हणजे मॅडम सगळं सांगणार की काय? त्याच वेळेस आता यशोदादा म्हणू लागतो, फसवू शकत नाही म्हणजे काय झालंय? काही झालंय का? तेव्हा अवनी म्हणू लागते, हो, आता जे काही खरं असेल ते मी समजा तुम्हाला सांगणार आहे. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, हे बघा यशोदादा, उशीर होतोय ना, चल बाहेर जाऊ. त्यावर यशोदादा म्हणू लागतो, एक मिनिट राजा, त्यांना माझ्याशी बोलायचं आहे ना, बोलू दे. बोला तुम्ही, काय झालं? तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, आम्ही खोटं बोललोय तुमच्याशी. त्यावर लगेच राजाला आता ओरडतच यशोदादा म्हणू लागतो, राजा, काय खोटारडेपणा केलाय तू? त्यावर अवनी म्हणू लागते, यशोदादा, त्याने एकट्याने नाही,
मी पण त्यात सामील आहे. आम्ही दोघांनीही तुम्हाला फसवलं आहे. कारण आमचं एकमेकांवरती प्रेम नाहीच आहे. आमचं लग्न प्रेमाने झालंच नाही, तर जबरदस्तीने म्हणजे विवांशी माझं लग्न होऊ नये म्हणून आम्ही हे खोटं लग्न केलं आहे. आमचं लग्न खरं नाहीच आहे. हे सगळं सत्य आता अवनीने यशादादासमोर सांगितलेलं असतं. यशादादाला मोठा धक्का बसतो. राजा आपल्या दादाकडे बघू लागतो. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, हो पण तुम्ही माझ्यासाठी खूप काही काय केलं, पण आत्ता बाहेर जे चालू आहे ना ते नाही करू शकत मी, कारण हे लग्न खरं नाहीच आहे. आता मात्र लगेच यशादादा हात जोडू लागतो. चुकलं, माफ करा. आम्ही एका शब्दाने तुम्हाला विचारायला हवं होतं. राजे तुम्हाला घरात घेऊन आलो आणि आम्ही बाईचा आशीर्वाद मिळाला म्हणून नाचायला लागलो. माफ करा, चुकलं आमचं. तेव्हा अवनी म्हणू लागते, यशादादा तुम्ही का माफी मागताय? खरं तर चूक आम्ही केली ना. त्यावर यशादादा म्हणू लागतो, नाही, चूक आमची आहे. आम्ही बाईची माफी मागण्याच्या लायकीचे सुद्धा नाही आहोत. म्हणूनच कदाचित सुलवात्याचा शाप खरा ठरतो आणि बाईचा आशीर्वाद आम्हाला कधीच भेटत नाही. आता सुलवात्याचा शाप पुसला जाणार नाही. हे जेव्हा अण्णांना कळेल तेव्हा काय होणार आहे? नाही, पण बास, आता मी तुम्हाला जास्त त्रास होऊ देणार नाही. तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतोय ना, मग हे सगळं थांबवणार मी स्वतः. मी बाहेर जातो आणि समद्यांना खरं खरं सांगतो, आमच्या राजाचं लग्न झालंच नाही आहे. हे लग्न खोटं आहे. हे जेव्हा गाववाल्यांना कळेल ना तेव्हा तुम्ही मोकळ्या व्हाल या सगळ्यातनं, असे म्हणत यशादादा बाहेर निघालेले असतो. अवनी मात्र यशादादाकडे बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आपण बघणार आहोत. आता कसाबसा दबक्या पावलांनी यशादादा स्टेजवरती आलेला असतो. आता तो माईक हातात घेतो. ही सुली आणि दत्त्या मात्र वाटेच बघून असतात, कारण यशादादाच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांना कळालेले असतात ना. लगेच ओरडतच सुली म्हणू लागते, दीदी बातमी दी, काय असेल ते लवकर सांग. थोबाड सांगतंय तुझं समद काही, बोल लवकर, सून पळाली की नाही? त्याच वेळेस यशदादा म्हणू लागतो, हे बघा, नाही म्हणजे आमच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला, सुलवात्याचा शाप खोटा ठरला म्हणून हा सगळा तामझाम आम्ही केला होता. पण खरं तर आमच्या राजाचं लग्न झालं नाही असं यशदादा बोलणार. तेच अण्णांना लगेच आपली सुनबाई दिसते. तेव्हा अण्णा ओरडतच म्हणू लागतात, आली रे आली, डीजे वाजवा, माझी सून बाहेर आली. आता मात्र अवनीने मस्त हिरव्या रंगाची साडी घातलेली असते. अगदी छान नव्या नवरीसारखी अवनी नटून थटून आता बाहेर पार्टीत आलेली असते. आता मात्र लगेच तोंडियांना डीजेला वाजवायला लावतात. आता डीजे वाजवतच आता इथे अवनीची चांगलीच एंट्री झालेली असते. सुली आणि दत्त्या तोंडावरती पडलेले असतात. पण मात्र पुढे आता काय ट्विस्ट येणार? हे लग्न खरं आहे हे अवनीला समजणार का? अवनी इथे थांबणार का? हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.